हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल. आज आपण आयने सुरू होणारे काही ॲडव्हान्स्ड वर्ड शिकणार आहोत की जे इंग्लिश न्यूजपेपर्स तसेच सेलिब्रिटीज आणि बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सर्रास वापरले जातात. त्यामुळे हे वर्ड्स तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आजचा पहिला वर्ड आहे इम्प्लिकेट. आता इथे पहा, हे स्लॅश करून जे पुढं लिहिलं गेलं आहे त्याला IPA प्रोनाउन्सिएशन असं बोलतात. IPA प्रोनाउन्सिएशन म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट्स, म्हणजे शब्दांचा अचूक उच्चार दाखवण्यासाठी वापरली जाणारी आंतरराष्ट्रीय ध्वनिचिन्हांची पद्धत आहे. याच्यावर मी लवकरच एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. पुढे पहा, याचा मराठी अर्थ इम्प्लिकेट म्हणजे गोवणे किंवा सहभागी असल्याचे सूचित करणे. इन्व्हॉल्व, इनक्रिमिनेट, कनेक्ट. एक्झाम्पल्स पहा, पुराव्याने त्याला गुन्ह्यात गोवले. द एव्हिडन्स इम्प्लिकेटेड हिम इन द क्राईम. चौकशी अहवालात अनेक अधिकाऱ्यांना या घोटाळ्यात गोवले गेले. सेव्हरल ऑफिशियल्स वर इम्प्लिकेटेड इन द स्कॅम इन द इन्क्वायरी रिपोर्ट. इनकॉरिजिबल म्हणजे असुधारणीय, सुधारता न येणारा. अनमॅनेजेबल, इररिफॉर्मेबल, अनकंट्रोलेबल. तो इतका हट्टी आहे की असुधारणीय वाटतो. ही इज सो स्टबर्न दॅट ही सीम्स इनकॉरिजिबल. शिक्षकांनी त्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला पण तो असुधारणीयच राहिला. द टीचर्स ट्राईड हार्ड टू करेक्ट हिम बट ही रिमेन्ड इनकॉरिजिबल. इलिसिट म्हणजे बेकायदेशीर किंवा अनाधिकृत. इल्लिगल, अनलॉफुल, प्रोहिबिटेड. पोलिसांनी बेकायदेशीर व्यापारावर कारवाई केली. द पोलीस टूक ॲक्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रेड. त्याला अनाधिकृत व्यवहारासाठी अटक करण्यात आली. He was arrested for illicit activities. Indulgent means लाड पुरवणारा किंवा मोकळीक देणारा. Permissive, tolerant. आजी आजोबा बहुतेकदा त्यांच्या नातवंडांचे खूप लाड करणारे असतात. Grandparents are often indulgent with their grandchildren. शिक्षक जास्त मोकळीक देणारे नसावेत. Teachers should not be too indulgent. Intuition म्हणजे अंतर्ज्ञान किंवा सहज ज्ञान. इन्स्टिंक्ट, इन्साइट, परसेप्शन. तिच्या अंतर्ज्ञानामुळे तिने योग्य निर्णय घेतला. शी मेड द राईट डिसिजन बिकॉज ऑफ हर इंट्युशन. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट असे अंदाजेने कळते, आपल्याला असा अंदाज येतो, त्याला इंट्युशन बोलतात. कधी कधी अंतर्ज्ञान आपल्याला मार्गदर्शन करते. समटाइम्स इंट्युशन गाईड्स अस. इंट्रिग म्हणजे कुतूहल निर्माण करणे किंवा गुप्तकट. फॅसिनेट, अराउज क्युरिओसिटी किंवा कॉन्स्पिरसी. त्या रहस्यमय कथेमुळे मला खूप कुतूहल वाटले. द मिस्टिरियस स्टोरी इंट्रिग्ड मी अ लॉट. राजकारणात अनेक गुप्तकट चालू असतात. मेनी इंट्रिग्स टेक प्लेस इन पॉलिटिक्स. इन्सायसिव्ह म्हणजे तीक्ष्ण, भेदक, स्पष्ट आणि थेट. शार्प, पेनिट्रेटिंग, परसेप्टिव्ह. तिचे विश्लेषण खूप तीक्ष्ण आणि नेमके होते. हर ॲनालिसिस वॉज व्हेरी इन्सायसिव्ह. पत्रकाराने भेदक प्रश्न विचारले. द जर्नलिस्ट आस्क्ड इन्सायसिव्ह क्वेश्चन्स. इम्प्लिसिट म्हणजे अप्रत्यक्ष, सूचित पण स्पष्ट न सांगितलेले. इम्प्लाइड, इनडायरेक्ट किंवा अनस्पोकन. त्याच्या बोलण्यात अप्रत्यक्ष इशारा होता. देर वॉज ॲन इम्प्लिसिट वॉर्निंग इन हिज स्पीच. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास अप्रत्यक्षपणे दिसत होता. हर इम्प्लिसिट ट्रस्ट इन हिम वॉज क्लिअरली विजिबल. इमिनंट मीन्स निकटवर्ती किंवा लवकरच होणारे, म्हणजे एखादी गोष्ट लवकरच होणार आहे, जवळच आहे असं. इम्पेंडिंग, ॲप्रोचिंग, नियर. परीक्षेची तारीख जवळ आल्याने तणाव वाढत होता. द एक्झाम वॉज इमिनंट सो द स्ट्रेस वॉज इन्क्रीजिंग. कंपनीत मोठे बदल लवकरच होणार आहेत. मेजर चेंजेस आर इमिनंट इन द कंपनी. एम्पेकबल मीन्स निर्दोष, निष्कलंक किंवा अचूक. फ्लॉलेस, परफेक्ट, फॉल्टलेस. कार्यक्रमाची व्यवस्था अचूक आणि निर्दोष होती. द अरेंजमेंट ऑफ द प्रोग्राम वॉज एम्पेकबल. तिची कामगिरी पूर्णपणे निर्दोष होती. हर परफॉर्मन्स वॉज एम्पेकबल. इम्प्लॅकेबल मीन्स न शांत होणारा
किंवा वैर न विसरणारा, मन न वळवता येणारा. रिलेंटलेस, इनएक्झॉरेबल, अनफॉरगिव्हिंग. अन्यायाविरुद्ध त्याचा रोष शांत न होणारा होता. हिज अँगर अगेन्स्ट इनजस्टिस वॉज इम्प्लेकेबल. ती अपमानाबद्दल वैर न विसरणारी आहे. शी इज इम्प्लेकेबल अबाउट इन्सल्ट्स. इम्प्रुडंट म्हणजे अविवेकी, बेफिकीर, दूरदृष्टी नसलेला. अनवाईज, केअरलेस, रेकलेस. इतका मोठा धोका घेणे अविवेकी ठरेल. टेकिंग सच अ बिग रिस्क वुड बी इम्प्रुडंट. त्याचा बेफिकीर निर्णय सर्वांसाठी हानिकारक ठरला. हिज इम्प्रुडंट डिसिजन प्रूव्ड हार्मफुल फॉर एव्हरीवन. इनॲडव्हर्टंट म्हणजे अनावधाने झालेले किंवा नकळत घडलेले. अनइंटेन्शनल, ॲक्सिडेंटल किंवा अनइंटेंटेड. तिचे शब्द नकळत कोणाला दुखावू शकतात. हर वर्ड्स मे इनॲडव्हर्टंटली हर्ट समवन. त्याच्याकडून अनावधानाने चूक झाली. ही मेड ॲन इनॲडव्हर्टंट मिस्टेक. इन्सेसंट म्हणजे सतत चालू असलेले, अखंड. कंटिन्युअस, नॉन-स्टॉप, अनसीजिंग. इट वॉज रेनिंग इन्सेसंटली ऑल डे. त्याचा सतत बोलण्याचा स्वभाव सगळ्यांना त्रास देतो. हिज इन्सेसंट टॉकिंग अनॉयज एव्हरीवन. इनकोहिरंट म्हणजे असुसंगत, विस्कळीत किंवा सुस्पष्ट नसलेले. अनक्लिअर, डिसजॉइंटेड, कन्फ्युज्ड. त्याचे भाषण इतके विस्कळीत होते की कोणालाच समजले नाही. हिज स्पीच वॉज सो इनकोहिरंट दॅट नो वन अंडरस्टूड इट. अपघातानंतर तो असुसंगतपणे बोलत होता. आफ्टर दी ॲक्सिडेंट ही वॉज स्पीकिंग इनकोहिरंटली. इंडिग्नंट मीन्स संतप्त किंवा अन्यायामुळे रागवलेला. अँग्री, आउटरेज्ड, रिसेंटफुल. शी बिकेम इंडिग्नंट ॲट दी इनजस्टिस. खोटा आरोप झाल्यामुळे तो खूप संतप्त होता. ही वॉज इंडिग्नंट बिकॉज ऑफ द फॉल्स ॲक्युजेशन. इंडोलंट म्हणजे आळशी किंवा काम करण्याची इच्छा नसलेला. लेझी, आयडल, स्लगिश. तो खूप आळशी असल्यामुळे त्याचे काम पूर्ण होत नाही. ही डझंट कम्प्लीट हिज वर्क बिकॉज ही इज इंडोलंट. आळशी वृत्ती यशासाठी अडथळा ठरते. अँड इंडोलंट ॲटिट्यूड बिकम्स अन ऑब्स्टॅकल टू सक्सेस. इनेप्ट म्हणजे अकुशल, अकार्यक्षम किंवा अयोग्य. इनकम्पिटंट, अनस्किल्ड, क्लम्सी. तो व्यवस्थापनात अकुशल आहे. ही इज इनेप्ट ॲट मॅनेजमेंट. तिच्या अकार्यक्षम निर्णयामुळे प्रकल्प अयशस्वी झाला. द प्रोजेक्ट फेल ड्यू टू हर इनेप्ट डिसिजन. इनफॉलिबल म्हणजे अचूक किंवा कधीही चूक न करणारा. फ्लॉलेस, इरर फ्री, अनफॉलिंग. कोणताही माणूस पूर्णपणे अचूक नसतो. नो ह्युमन इज कम्प्लिटली इनफॉलिबल. त्याची यशस्वी होण्याची पद्धत जणू कधीही न चुकणारी आहे. हिज मेथड ऑफ सक्सेस सीम्स इनफॉलिबल. इनहिबिट म्हणजे अडथळा आणणे, रोखणे किंवा दडपणे. रिस्ट्रेन, प्रिव्हेंट, सप्रेस. भीती आपल्या प्रगतीला अडथळा आणू शकते. फिअर कॅन इनहिबिट अवर प्रोग्रेस. कठोर नियम सृजनशीलतेला दडपतात. स्ट्रिक्ट रूल्स इनहिबिट क्रिएटिव्हिटी. इनेट म्हणजे जन्मजात किंवा उपजत असलेले. इनबॉर्न, इनहेरंट, नॅचरल. तिची उपजत नेतृत्व क्षमता सर्वांना दिसते. हर इनेट लीडरशिप एबिलिटी इज विजिबल टू एव्हरीवन. प्रत्येक मुलामध्ये काही जन्मजात गुण असतात. एव्हरी चाइल्ड हॅज सम इनेट क्वालिटीज. इन्सेसिएबल म्हणजे कधीही न भागणारा, अतृप्त. अनक्वेंचेबल, ग्रीडी, ओरॅसियस. त्याची यशाची भूक कधीही न भागणारी आहे. हिज इन्सेशिएबल हंगर फॉर सक्सेस नेवर एंड्स. तिला ज्ञानाची अतृप्त तहान आहे. शी हॅज ॲन इन्सेशिएबल थर्स्ट फॉर नॉलेज. इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप किंवा मध्ये पडणे. इंटरफेरन्स, इन्व्हॉल्वमेंट, मीडिएशन. शिक्षकांच्या हस्तक्षेपामुळे वाद मिटला. द डिस्प्यूट वॉज रिझॉल्व्ड ड्यू टू द टीचर्स इंटरव्हेन्शन. डॉक्टरांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे रुग्णाचा जीव वाचला. द पेशंट वॉज सेव्ड बिकॉज ऑफ द डॉक्टर्स टाइमली इंटरव्हेन्शन. इन्सिडियस म्हणजे हळूहळू आणि गुप्तपणे हानी करणारा किंवा कपटी. हार्मफुल, डिसेप्टिव्ह, ट्रिचरस. हे आजारपण हळूहळू आणि गुप्तपणे वाढते. दिस डिसीज स्प्रेड्स इन ॲन इन्सिडियस मॅनर. त्याची कपटी योजना हळूहळू सर्वांना अडचणीत आणत होती.
His insidious plan was slowly putting everyone in trouble. इंट्रेपिड म्हणजे निर्भय किंवा धाडसी. फिअरलेस, ब्रेव, करेजियस. ती निर्भय पत्रकार सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करत होती. शी वॉज अन इंट्रेपिड जर्नलिस्ट ट्राईंग टू रिव्हील द ट्रूथ. त्या धाडसी सैनिकाने संकटाला न घाबरता सामना केला. द इंट्रेपिड सोल्जर फेस्ड द डेंजर विदाउट फिअर. इंट्रिकेट म्हणजे गुंतागुंतीचा किंवा क्लिष्ट. कॉम्प्लेक्स, कॉम्प्लिकेटेड, इलॉबरेट. ही समस्या खूप गुंतागुंतीची आहे. दिस प्रॉब्लेम इज व्हेरी इंट्रिकेट. त्या कलाकाराने अतिशय क्लिष्ट डिझाईन तयार केले. द आर्टिस्ट क्रिएटेड अँड इंट्रिकेट डिझाईन. इनविन्सिबल म्हणजे अजय किंवा न जिंकता येणारा. अनबिटेबल, अनकॉन्क्युरेबल, इनडिस्ट्रक्टेबल. त्याला वाटत होते की तो अजय आहे. ही थॉट ही वॉज इनविन्सिबल. मजबूत संघामुळे ती टीम अजय दिसत होती. द टीम लुक्ड इनविन्सिबल बिकॉज ऑफ इट्स स्ट्रॉंग प्लेयर्स. इम्युटेबल म्हणजे अपरिवर्तनीय, न बदलणारा. अनचेंजेबल, परमनंट, कॉन्स्टंट. काही नैसर्गिक नियम अपरिवर्तनीय असतात. सम नॅचरल लॉज आर इम्युटेबल. त्याचा निर्णय जणू अपरिवर्तनीय होता. हिज डिसिजन सेम्ड इम्युटेबल. इरिव्हेरंट असन्मान करणारा किंवा आदर न दाखवणारा. डिसरिस्पेक्टफुल, इम्पोलाइट. पवित्र गोष्टीबद्दल असन्मान दाखवणे योग्य नाही. इट इज नॉट राईट टू बी इरिव्हेरंट अबाउट सॅक्रेड थिंग्स. त्याचे बोलणे मोठ्यांबद्दल असन्मानकारक होते. हिज वर्ड्स वर इरिव्हेरंट टुवर्ड्स एल्डर्स. इरफुटेबल म्हणजे खंडन न करता येणारा, अखंडनीय, निर्विवाद. अनडिनायबल, इनडिस्प्युटेबल, अनक्वेश्चनेबल. त्याच्याकडे खंडन न करता येणारा पुरावा होता. ही हॅड इरफ्युटेबल एव्हिडन्स. तिचे यश हे तिच्या मेहनतीचे अखंडनीय प्रमाण आहे. हर सक्सेस इज इरफ्युटेबल प्रूफ ऑफ हर हार्ड वर्क. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.